सरिता डॉक्टर आले. देऊ नाही लाव डॉक्टर. ह्यो अंगारो लावलास की काय त्यांका? वय ह्यो अंगारो घेतो त्यो. पण ह्या अंगाऱ्यान काय फरक पडाक ना? खयच्या बाबांचो होतो? त्या अंगाऱ्यानेच घात केलेलो हा. भाऊजी प्लीज, आधी आईंना काय होतंय ते बघायला हवं ना. डॉक्टर प्लीज तुम्ही जरा चेक करता का? हो ता करतोय जो, पण ह्या सगळा त्या अंगारामुळे झालेला असा दत्ता भाऊ म्हणत असत. म्हटल्यावर ही केस कोणाची? रघु काकांची. म्हटल्यावर त्यांका बोलव होय, नाहीतर आपला बाहेरचा काय तर बघू होया. हा ते आम्ही काय करायचं ते बघतो. तुम्ही चेक करा आधी, आईंना काय झालंय ते सांगा आणि ताबडतोब उपचार सुरू करा. करतोय बर. बंद आहे की काय? डॉक्टर ते कानाला विसरले हा. डॉक्टर काय झालंय? डॉक्टर काही बोलशाल का नाही? उशीर झालोसो वाटता माका. आता काही एक उपयोग होवचो नाही. नाथा नाथा रघु काकांका बोलू. जावं लवकर, औषध घेऊन या. चल. नाथा नाथा रघु काकांका बोलता. दत्ता भाऊ नाथा. काय झालं दादा? आता आईची तब्येत अचानक बिघडलेली हा. काय बोलत नाही, डोळे उघडत नाही. जा लवकर आणि रघु काकांका बोलू ना. वय आई आजी बरी होईल ना ग? बरे होऊ दे गो बाय. आता रघु काका इले ना की त्यांका मी सांगणार आहे, काहीतरी अंगावरून ओवाळून टाका. कुणाचा विश्वास असलो नसलो, रघु काका आता यात काहीही करू शकणार नाहीये. आईंना औषधानेच बरं वाटणार. आणि काय झाला तर? अगं उपचार सुरू केलेत ना. ह्या जा काय तर सलाईन लावून. आणि आयंका काय झाला तर केवढ्याक पडत? काहीही होणार नाही आई. तेव्हा रवळ नाथा, आता तूच वाचव रे बाबा.
दत्ता, डॉक्टरांनी आईला औषधं दिली आहे. ती औषधं घेतली ना, आईला बरं वाटेल बघ. हा एक असं कधीच बघितलं नव्हतं रे. दुसऱ्यांची आजारपणा काढत येईल, स्वतः काय झालं की घरात कोणाक काय सांगितलं नाही. आणि आज बघतोस ना कशी पडून राहिली, काहीच बोलत नाही रे. रघु काका येऊ दे, त्यांना हात जोडून सांगणार आहे काय आता एकदाचा भागवा. पण पण घरात जा काय चाललेला आता थांबू त्या. माझी आवाज अशी पडू ना, तिकडे काय होप नको. दादा, आईला काही होणार नाहीये. दत्ताभाऊ, माईंका काय झाला? मका काय विचारतस काय झाला म्हणून? हा? जा तुझ्या त्या विश्वासराव भाऊ विचार काय केला ना आता माई. अरे त्या का सगळं सांगतीलच ना, मग जाऊन विचार त्या का किती दिवस विष म्हणा माई. दत्ताभाऊ, विश्वासराव भाऊनी माईंका विष दिल्या. अरे पांडू, असं काही नाहीये. त्या खोटा काय? हा, त्यानं जो अंगार दिलो ना, त्यामुळे आईची अवस्था झालेली आहे. जीवावर उठलो आतो. दत्ताभाऊ, मी विश्वासराव भाऊंची नाही बोलणार आता. त्यांना काय नाही सांगणार. त्यांनी माईंका विष दिल्याने ना, हा, मी नाही बोलणार. त्यांना ना पोलीस पकडून नेतील. वाईट ते बेडू टाकून नेतील. हा, बेडू टाकून नेतील. दत्ताभाऊ, माईंका काय नाही होणार. माझा भाऊ आहे ना, माईंका काय नाही होणार ना. नाही होणार माईंका. अभि भाऊ, माई बरे होतील ना. माई बरे होतील माई. तू पण ना दत्ता, त्या पांडू समोर हे सगळं काय बोलतो? त्याला एक तर धड कळत नाही. तो गावात कोणासमोर बोलला तर, विश्वासरावला कळलं तर? कळू दे, त्यानंच केला हा सगळा. अरे पण हे सगळं त्यांनी केलंय याचा काय पुरावा आहे आपल्याजवळ? हा ना, पुरावा हा त्यानं दिलेलो अंगारो. अरे पण हे सगळं अंगारामुळे झालं हे सिद्ध व्हायला, ती टेस्ट व्हायला पाहिजे, तरच आपण ते सांगू शकतो ना. कसली टेस्ट? हा, आधी आई बरी होते ना, अंगारू खाल्ल्यानंतर तिची ही अवस्था झाली. हा ना दादा, तो अंगारा आपण आणायला सांगितलं होतं त्याला. पण तो नेहमीचा अंगारा नव्हतो. असे आपल्याकडे काही पुरावे नाहीयेत. आणि असं असताना सुद्धा तू त्याच्यावर आरोप केलेस ना, तर तो सोडणार नाही तुला. काय करणारा तो? सांग ना, काय करणारा? मागा हात टाकता टाकू दे, मी नाही घाबरत त्या का. दादा प्लीज प्लीज शांत बस आता. नको नाव घेऊ त्याच. जे काय असेल ना ते समोर येईलच. समोरच हा सगळा. पण तू जो मित्र हा म्हणून तू काय बोलत नाही हास. मी विश्वासरावाचं नाव घेणार. हा विश्वासरावाची पोलिसात कंप्लेंट करणार. विराम नाईक, इन्स्पेक्टर तावडे बोलतोय. हा बोला ना साहेब तिकडेच येत आहेत, पण त्यांनी दिलेल्या औषधाला कुणीही हात लावायचा नाही. विश्वास इथे येतोय म्हणे. त्या अंगाराला कोणी हात लावू नको असा बोललाय तो. येऊ दे त्या का, मी त्या काय विचारणार आहे. तू किती माझ्या आईचा जीव घेतस?